नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन मुंबई व मीरा भाईंदर पोलीस भरती 2025 मध्ये मित्रांनो बघा किती अर्ज आलेले आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहे आणि मित्रांनो दोन्ही जिल्ह्यांचे इथं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे की कोणत्या तारखेपासून इथं पोलीस कॉन्स्टेबल चालक, जसं की बघा मी तुम्हाला तिन्ही घटकांचे सांगणार आहे. नवी मुंबईचं मी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलचं पण सांगणार आहे, चालकचं पण सांगणार आहे आणि बॅट्समन पण सांगणार आहे. तिन्ही घटकांची इथं कधीपासून इथं मैदानी चाचणी सुरू होणार आहे मित्रांनो. सर्वात पहिले कोणत्या घटकाची होणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि मित्रांनो किती अर्ज आलेले मित्रांनो, जसं की नवी मुंबई ह्या घटकामध्ये किती अर्ज आलेले, टोटल कोणत्या पदाचे किती अर्ज आलेले, मीरा भाईंदरमध्ये किती अर्ज आलेले, संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला मित्रांनो तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया. तर बघा मित्रांनो सर्वात पहिले जर आपण विचार केला मित्रांनो बघा, आता बघा हा एक पत्र मित्रांनो बघा आणि कधी प्रसिद्ध झाला त्याचे पण तुम्हाला डेट पण मी दाखवतोय बघा. तर अशा प्रकारचा बघा बघू शकता तुम्ही इथं 21/1/2026 म्हणजेच 21 तारखेला हा परिपत्र इथं जारी झालेलं आहे. आता ह्या परिपत्रामध्ये काय बघा विषय जर आपण लक्षात घेतला मित्रांनो तर बघा इथं बघा विषय बघू शकता तुम्ही मित्रांनो. ही जी तुम्हाला मी माहिती सांगते मित्रांनो ती नवी मुंबईची बघा, ही नवी मुंबईची तुम्हाला सर्वात पहिले मी माहिती सांगतोय, मग नंतर मी तुम्हाला मीरा भाईंदर आणि वसई विरारची इथं माहिती तुम्हाला देण्याचा इथं प्रयत्न करणार आहे मित्रांनो. तर बघा सर्वात पहिले बघा विषय जर आपण बघितला मित्रांनो नवी मुंबईचा बघा, तर पोलीस भरती सन 2024-25च्या मैदानी चाचणीचे वेळापत्रक बघा. खाली तुम्हाला इथं मैदानी चाचणीचं वेळापत्रक दिलेलं आहे की कोणत्या तारखेपासून कोणत्या पदाची इथं मैदानी चाचणी इथं सुरू होणार आहे आणि किती अर्ज आलेले त्याच्यावर पण आपण बोलून घेऊया बघा. जर तुम्ही इथं बघसाल मित्रांनो बघा, उपरोक्त संदर्भीय विषयान्वये सादर करण्यात येते की नवी मुंबई घटकातील खालील संवर्गातील रिक्त पदांकरिता पोलीस शिपाई भरती सन 2024-25 ची प्रक्रिया घेण्यात येणार असून संवर्गासी पद व प्राप्त आवेदन अर्जांची इथं तपासणी खालीप्रमाणे बघा. तर सर्वात पहिले बघा मित्रांनो पोलीस शिपाई या पदाचे किती अर्ज झालेले ते आपण बघूया. तर बघा पोलीस शिपाईचे मित्रांनो इथं टोटल जे जागा होत्या मित्रांनो ते 445 इथं जागा होत्या टोटल. त्याच्यामध्ये बॅट्समनच्या इथं 6 जागा त्यांनी देण्यात आलेल्या होत्या मित्रांनो. तर पोलीस शिपाई कॉन्स्टेबलच्या इथं नवी मुंबईला इथं टोटल इथं 445 जागांसाठी टोटल अर्ज 15,525 एवढे अर्ज आलेले मित्रांनो इथं बघा पोलीस शिपाई या पदाचं इथं नवी मुंबईला. आणि बघा पोलीस शिपाई बॅट्समनचा जर विचार केला तर 6 जागा होत्या आणि 6 जागांसाठी इथं 720 एवढे अर्ज मित्रांनो इथं आलेले मित्रांनो. इथं खूप जास्त तुम्हाला इथं कॉम्पिटिशन इथं बॅट्समनला इथं बघण्यात भेटणार आहे मित्रांनो. अशा प्रकारची ही माहिती होती. आणि नंतर बघा पोलीस शिपाई चालक बघा, नवी मुंबई चालकचा जर आपण विचार केला मित्रांनो तर नवी मुंबई चालकला इथं टोटल 82 जागा होत्या आणि 82 जागेसाठी इथं टोटल अर्ज आलेले 34,215 एवढे अर्ज मित्रांनो इथं पोलीस शिपाई चालक ह्या नवी मुंबईला इथं आलेले मित्रांनो. जर टोटल अर्ज जर विचार केला मित्रांनो तर टोटल अर्ज इथं आलेले नवी मुंबईला 50,460 एवढे अर्ज मित्रांनो टोटल इथं नवी मुंबईला आलेले 50,460 एवढे अर्ज इथं टोटल नवी मुंबई याला तिन्ही संवर्गामध्ये पोलीस शिपाई कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई बॅट्समन आणि पोलीस शिपाई इथं चालकला तिघांना मिळून एवढे इथं अर्ज मित्रांनो इथं आलेले आहे. आणि तुम्हाला एकदम घटकानुसार मी इथं अर्जांची संख्या सांगितली मित्रांनो. आता बघा खाली एक पॉईंट दिलेले आहे त्या पॉईंटवर आपण बोलूया बघा. ते पॉईंट तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे की ग्राउंड बद्दल माहिती दिलेली आहे, कुठं होणार आहे त्याचं स्थळ पण इथं दिलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा. सदर पोलीस शिपाई पोलीस भरतीची मैदानी चाचणी दिनांक 11/2/2026 म्हणजेच 11 फेब्रुवारी 2026 पासून इथं पोलीस भरतीची तुमची इथं नवी मुंबईचे चालक आणि बॅट्समन आणि शिपाईचे इथं अर्ज तुमचं ते मैदानी चाचणी मित्रांनो ती इथं सुरू होणार आहे बघा. कुठं सुरू होणार आहे ऍड्रेस पण इथं दिलेलं आहे बघा. तर रोजी बघा सदर पोलीस भरतीची मैदानी चाचणी दिनांक 11/2/2026 रोजी पासून पोलीस बघा इथं ऍड्रेस पण दिलेलं आहे, पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबई, पिनकोड पण दिलेले बघा 410-218 येथे सुरू करण्यात येत असून त्याबाबतचे वेळापत्रक या समवेत सादर करण्यात येत आहे बघा. म्हणजे तुम्हाला ऍड्रेस पण दिलेलं आहे. तर तुमचं पोलीस फिजिकलचं जे ग्राउंड आहे मित्रांनो पोलीस भरतीचं नवी मुंबईचं ते होणार आहे पोलीस परेड मैदान, पोलीस मुख्यालय कळंबोली नवी मुंबईला बघा. ऍड्रेस पण इथं दिलेले जसं की तेव्हा तुमचे हॉल तिकीट येतील तेव्हा तुमच्या हॉल तिकीटवर तुमचा ऍड्रेस इथं मेन्शन केला जाईल मित्रांनो. अशा प्रकारे इथं नवी मुंबईचं आणि तिन्ही संवर्गाचे म्हणजे बघा जसं की पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि पोलीस चालकचं तिघांचं मित्रांनो ह्याच इथं पत्त्यावर ह्याच ऍड्रेसवर इथं तुमचं जे आहे मित्रांनो ते फिजिकल मैदानी चाचणी इथं होणार आहे मित्रांनो बघा. आता खाली त्यांनी वेळापत्रक दिलेलं आहे बघा. तर सर्वात पहिले मी मित्रांनो बघा सर्वात पहिले बघू शकता तुम्ही सीपी नवी मुंबईचं इथं ड्रायव्हर कॉन्स्टेबलचं इथं चालकचं इथं जे मित्रांनो जे ग्राउंड आहे मित्रांनो ते मैदानी चाचणी आहे ती सर्वात पहिले सुरू होणार आहे. तर तारीख बघा मित्रांनो तारीख 11/2/2026 बघा
ड्रायव्हर पोलीस कॉन्स्टेबल म्हणजे चालकच्या सर्वात पहिले इथं 11 तारखेला फिजिकल चालू होणार आहे, ग्राउंड चालू होणार आहे, मैदानी चाचणी. तर बघा मित्रांनो 11 तारखेला टोटल इथं 1000 मुलं बोलवण्यात आलेले आहे आणि सकाळी तुम्हाला टाइम पण दिलेला आहे 5 वाजेचा आणि इथं तुम्हाला ॲड्रेस पण इथं मित्रांनो दिलेले आहे मित्रांनो. आणि सर्व मुलांना इथं बोलवण्यात आलेले आहे. अजून फिमेलचं काही इथं माहिती दिलेली नाही आहे, ते पण मी तुम्हाला पुढं सांगतो मित्रांनो. बघा अशा प्रकारे बघा. तर बघा मित्रांनो आणि 12 तारखेला 1500 मुलं बोलवण्यात आलेले, 13ला 2000 आणि 14ला 2200 अशा प्रकारे इथं बघू शकतो तुम्ही की कुठपर्यंत इथं आपण बघूया कुठपर्यंत इथं पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं चालणार आहे. तर बघा मित्रांनो ड्रायव्हरचं तुम्हाला टोटल बघा तर ड्रायव्हरचं इथं तर ड्रायव्हरचे कुठपर्यंत इथं ग्राउंड चालणार आहे मित्रांनो. तर ड्रायव्हरचे मित्रांनो बघा 2 मार्च पर्यंत इथं तुमचे फिजिकल इथं चालणार आहे मित्रांनो. नवी मुंबई कॉन्स्टेबल चालकचे इथं 2 मार्च पर्यंत तुमचे इथं जे मित्रांनो जे मैदानी चाचणी आहे ती इथं चालणार आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा फिमेलचं पण इथं विचार केलेला आहे बघा मित्रांनो. तर फिमेलचं जे ग्राउंड आहे मित्रांनो फिमेल चालक म्हणजे बघा नवी मुंबई पोलीस चालक पोलीस भरतीचं इथं महिलांचं इथं ग्राउंड होणार आहे 2 तारखेला दिलेले बघा. 27/2026 म्हणजे 27 फेब्रुवारी आणि 28 फेब्रुवारी ह्या 2 दिवसामध्ये इथं फिमेलचं जे महिलांचं ते मित्रांनो चालकचं इथं फिजिकल होणार आहे मित्रांनो. बघा पहिल्या दिवशीला 18 महिला बोलवण्यात आलेले आहे आणि दुसऱ्या दिवशीला 1800 इथं महिला इथं बोलवण्यात येणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे इथं चालक महिलांचं इथं डेट दिलेली आहे कोणत्या डेटला इथं फिजिकल चालू होणार आहे. अशा प्रकारे बघा आता हे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचं होतं. आता बघा जसं कॉन्स्टेबलचं आपण बघितलं मित्रांनो तो बघा खाली तुम्हाला दाखवतो बघा. सर्वात पहिले बघा मित्रांनो इथं दिलेले बघा पोलीस कॉन्स्टेबल आणि बॅट्समन फिजिकल आणि ग्राउंड टेस्ट शेड्यूल बघा. तर सर्वात पहिले सीपी नवी मुंबई तर पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समनचा सर्वात पहिले होणार आहे. तर बॅट्समनचे जे ग्राउंड आहे मित्रांनो ते कधीपासून चालू होणार आहे तर जे आपण जे विचार घेतला तर बघा इथं तुम्हाला दिलेले बघा 4 मार्च पर्यंत पासून इथं बघा 4 मार्च पासून इथं पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समनचे इथं फिजिकल चालू होणार आहे आणि ते बघा इथं मेलचं दिलेले बघू शकतो तुम्ही. तर बघा अशा प्रकारे इथं पोलीस बॅट्समनचं मित्रांनो फक्त एकाच दिवशी इथं फिजिकल इथं तुमच्या मैदानी चाचणी होणार मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समनची 4 तारखेला बघा. मग नंतर बघा पोलीस कॉन्स्टेबलचं बघा तर पोलीस कॉन्स्टेबलची जी मैदानी चाचणी सुरू होणार मित्रांनो ती होणार आहे 5 मार्च पासून बघू शकतो तुम्ही. 5 मार्चला 1000 मुलं बनवण्यात येणार आहे. 6 मार्चला 1500 2000 अशा प्रकारे इथं बघा मुलांचं इथं जिकर केलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. नंतर बघा मित्रांनो नंतर मग बघा पोलीस कॉन्स्टेबलचं दिलेलं आहे पोलीस कॉन्स्टेबलचं इथं डेट दिलेली आहे. तर टोटल बघा मित्रांनो इथं जे फिजिकल आहे मित्रांनो ते टोटल इथं 14 मार्च पर्यंत चालणार आहे इथं नवी मुंबईचं. त्याच्यामध्ये 3 संवर्गाचे 3 घटकांचे मिळून पोलीस कॉन्स्टेबल चालक आणि पोलीस कॉन्स्टेबल बॅट्समन 3 संवर्गाचे मिळून मित्रांनो इथं पूर्ण 14 मार्च पर्यंत इथं फिजिकल मित्रांनो चालणार आहे नवी मुंबईचं. अशा प्रकारे ही नवी मुंबईची माहिती होती. नंतर बघा मित्रांनो आपण मीरा भाईंदरचं आपण एकदा बोलून घेऊया बघा. तर मीरा भाईंदरचं इथं एक पत्र आलेलं आहे आणि हे पत्र मित्रांनो कालच इथं जाहीर झालेलं आहे बघा. 23/1/2026 आज 24 तारीख आहे. काल 23 तारखेला हे पत्र मित्रांनो इथं प्रसिद्ध झालेलं आहे. तर बघा याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा आपणासद्वारे आदेश करण्यात येते की दिनांक 11/2/2026 बघा 11 तारखेपासून 11 फेब्रुवारीपासून पण मीरा भाईंदरचं इथं पोलीस म्हणजे मैदानी चाचणी इथं चालू होणार आहे. रोजीपासून मीरा भाईंदर असं इथे दिलेले मित्रांनो पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेवर सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रिया प्रस्तावित आहेत. सादर पोलीस भरती प्रक्रियेत मैदानी चाचणी सुभाष बघा ऍड्रेस पण दिलेला आहे कोणत्या ग्राउंडवर इथं तुमची मीरा भाईंदरची इथं पोलीस भरती होणार म्हणजे मैदानी चाचणी होणार आहे. तर सुभाष चंद्र बोस मैदान भाईंदर व भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो बघा. म्हणजे सुभाषचंद्र बोस मैदान भाईंदरला तुमची इथं मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरतीची जी मैदानी चाचणी मित्रांनो ती इथं ऍड्रेसवर तुम्हाला होणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघा अशा प्रकारे ही इथं मीरा भाईंदरची माहिती होती. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला दोन्ही संवर्गाची इथं माहिती दिलेली आहे. आता मीरा भाईंदरचं मित्रांनो इथं टोटल अर्ज किती आलेले त्याची इथं माहिती दिलेली नाही आहे सध्या याच्यामध्ये. पण तुम्हाला एक अंदाजा लागून जाईल की मैदानी चाचणी कधीपासून इथं स्टार्ट होणार आहे ते ह्या पत्रामध्ये मित्रांनो दिलेलं आहे. तशा प्रकारे मी तुम्हाला दोन्ही संवर्गाची इथं दोन्ही घटकांची इथं माहिती सांगितलेली आहे. आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या. नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र.